नहीं याच्यात नाही डायरेक्ट लावलं तर नाही प्रत्येक संघावर केवळ एक संघ प्रशिक्षण क्रीडांगणावरती राहील। हे पहा, या सूचनेची नोंद घ्या। केवळ एकच प्रशिक्षण, बाकी इतर कोणीही क्रीडांगणामध्ये जायचं नाही। कोणतीही सभामंडळ न्यायमंडळ विचार करेल, इतरांची कोणाची गरज नाहीये। चला बाहेर सर्वांनी। चल रेड मारो रेड घेतो विजय हनुमान क्रीडा मंडळ किडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी या दोन्ही संघांना पुकार देण्यात आलेला असून दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचंय। विजय हनुमान क्रीडा मंडळ किडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी। पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, क्रीडांगणामध्ये कोणत्याही विषयाबाबत एखादा प्रश्न निर्माण झाल्यास न्यायमंडळ यावरती विचार करेल। त्याकरिता कोणत्याही संघाचे संघ व्यवस्थापक, त्याचे प्रोत्साहनकर्ते, ग्रामस्थ यांनी क्रीडांगणामध्ये दाखल होऊन दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, अन्यथा तो संघ निर्णयाच्या अगोदरच या स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि हा संघ किती कालावधी करता बाद करायचा याचा निर्णय व्यायाम मंडळ राखून ठेवेल।
विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी. त्याचप्रमाणे वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 करिता चालायचे. त्याचप्रमाणे आबासाहेब काचोडे प्रतिष्ठान पाचगणी आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेघर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी चालायचे. आबासाहेब काचोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेघर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचे. दोन्ही संघांना या स्पर्धेतला पहिला पुकार. आबासाहेब काचोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेघर ब विभाग. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामने ही दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील सामने आहेत. पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, श्री कोटिबा जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे, गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आमराळे आणि श्री मधुकर आमराळे गुरुजी, आपण कृपया क्रीडांगणावरती यायचं आहे. गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आमराळे, आबासाहेब काचोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेघर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचंय. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी आपल्याला वारंवार पुकार देण्यात आलेला आहे. चालू सामना संपल्यानंतर आपला त्वरित सामना घेतला जाणार आहे. आपण तत्काळ क्रीडांगण क्रमांक 2 वरती चला. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी चालायचंय. सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी घेऊन चालायचंय. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी दोन्ही संघ वेळेत दाखल झाले. दोन्ही संघांना बाद करण्यात येईल. चालू सामना संपलेला आहे. आपल्याला 1 तासापूर्वीच पुकार दिलेला आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी
अंतिम पुकार, दोन्ही संघांना अंतिम पुकार. आपल्याकडे अवधी फार कमी आहे. 3 वाजायच्या आत आपल्याला फायनल घ्यायची आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या संघाचा विचार केला जाणार नाही. पंचश्री संतोष पवार, आपण कृपया या क्रीडांगणावरती चला. पंचश्री संतोष पवार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती रावण स्पोर्ट्स क्लब बीबीके आणि सिद्धिविनायक क्रीडा मंडळ सातारा या 2 संघादरम्यान जो सामना झाला. या सामन्यामध्ये सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा हा संघ 9 गुणांनी विजयी झालेला आहे. सिद्धिविनायक संघ सातारा हा संघ 9 गुणांनी विजयी झालेला आहे. आबासाहेब कासोर्डे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचे. आबासाहेब कासोर्डे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी. चालू सामने संपल्यानंतर तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचंय. श्री गौतम वन्ने, आपण कृपया व्यासपीठाकडे चला. श्री गौतम वन्ने.
पाचगणी व्यायाम मंडळाला पाचगणी या मंडळाला सातत्याने सहकार्य करणारे प्रशांत मोरे अँड असोसिएशन संस्थेचे संस्थापक मालक श्री प्रशांत मोरे, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन बसायचंय. प्रशांत मोरे अँड असोसिएट आर्किटेक्ट आणि इंजिनियर श्री प्रशांत मोरे, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन बसायचंय. रेड नाही इकडे दाखल करतो. रेड नाही. राज्यस्तरीय श्री अमोल कळंबे, श्री राजू दुधाने, आपण कृपया लाईन म्हणून काम पाहायचंय. श्री राजू दुधाने. राज्यस्तरीय महिलांच्या कबड्डी स्पर्धा याचा भव्य असा उद्घाटन सोहळा दुपारी ठीक 4 वाजता संपन्न होणार आहे. पाचगणी व्यायाम मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय वजनी गट आणि राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाचे सामने दिनांक 2/1/2024 पासून या ठिकाणी सुरू आहे. आज स्पर्धेचा 4था दिवस. या ठिकाणी राज्यस्तरीय महिला गटाचे सामने दुपारी बरोबर 4 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. या सामन्यांच्या उद्घाटना प्रसंगी सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, तसेच बिल्लीवर हायस्कूलच्या प्रमुख आदिती गरोडिया मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बरोबर 4 वाजता या ठिकाणी महिला गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. यापुढे 3 दिवस 65 किलो वजन गटातील सामने संपल्यानंतर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 7 तारखेला बरोबर सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आपल्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय मकरंदाबा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. बाबासाहेब कासोटे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेघर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी चालायचंय. त्याचप्रमाणे वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी चालायचंय. विजय हनुमान
किडगाव. एक महत्वाची सूचना, प्रत्येक संघाबरोबर केवळ एकच संघ प्रशिक्षक क्रीडांगणामध्ये राहील. बाकी कोणीही क्रीडांगणामध्ये थांबायचं नाही, अन्यथा आपला संघ बाहेर काढला जाईल. टेबल लाईन असोसिएशन एकच पाठीमागं त्यांना बाहेर यायचं. बाहेर यायचं एकच थांबायचं. जो कोच असतील त्यांनी फक्त एकट्याने थांबायचे, बाकीच्यांनी बाहेर जायचे. कोच म्हणून एकट्याने थांबायचे त्या ठिकाणी. सांगूनगर काय मला 65 किलो वजन गटातील जे सामने सुरू आहे, या सामन्यामध्ये विजयी संघात कैलासवासी बाळासाहेब बिलारी दादा यांचे स्मरणार्थ मान्य श्री नितीन प्रल्हाद बिलारी युवा नेते यांकडून रोख रक्कम रुपये 30,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उपविजयी संघात कैलासवासी शरद भाऊ दशरथ बगाडे यांचे स्मरणार्थ श्री सुनील शरद बगाडे युवा नेते पाचगणी यांकडून रोख रक्कम रुपये 20,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी बनुबाई रामचंद्र शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री राहुल अशोक शिंदे पाचगणी शहर अध्यक्ष शिवसेना शिंदेगड यांच्याकडून रोख रक्कम रुपये 10,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडूस कैलासवासी ज्योती काशीनाथ यादव यांचे स्मरणार्थ श्री मंगेश यादव यांच्याकडून रोख रक्कम रुपये 2,500 व कायमस्वरूपी चषक. उत्कृष्ट संघास कैलासवासी गणपतराव श्रीपती कळंबे यांचे स्मरणार्थ श्री शंकरराव गणपत कळंबे यांच्याकडून रोख रक्कम रुपये 2,000 देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ आमराळे ऑटो लाईन्स पाचगणी यांच्याकडून रोख रक्कम रुपये 1,001 व चषक प्रदान करण्यात येणार आहे. आबासाहेब पाचोर्डे प्रतिष्ठान आणि केदारेश्वर सेवा मंडळ दांडेघर दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे.
या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय पुरुष गटातील विजयी संघास कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री प्रवीण शेठ शंकर बिलारी यांचे समन्वयक समिती महाबळेश्वर, मान्य श्री संजय हरिश्चंद्र मोरे, मान्य उपसभापती जावली महाबळेश्वर बाजार समिती यांच्याकडून रोख रक्कम रुपये 75,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उपविजयी संघास नारायण आनंदा धनावडे भिलार यांच्याकडून रोख रक्कम रुपये 45,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानांकन ठरणाऱ्या संघास कैलासवासी विष्णू गणपती गोळे मुकादम यांचे स्मरणार्थ श्री निलेश शेठ कुकुळ गोळे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य कासवण यांच्याकडून रोख रक्कम रुपये 15,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघास कैलासवासी विठ्ठल तात्या बगाडे यांचे स्मरणार्थ श्री रुपेश प्रकाश बगाडे युवा नेते यांच्याकडून रोख रक्कम रुपये 15,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट खेळाडूस कैलासवासी निवृत्ती शेठ राजपुरे यांचे स्मरणार्थ मान्य श्री राजेंद्र शेठ राजपुरे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून रोख रक्कम रुपये 7,500 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ श्री प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांच्याकडून रोख रक्कम रुपये 3,000 व चषक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय महिला विभागामध्ये विजयी संघास कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री प्रवीण शेठ शंकर बिलारी समन्वयक समिती महाबळेश्वर, मान्य श्री संजय हरिश्चंद्र मोरे मान्य सभापती जावली महाबळेश्वर बाजार समिती यांच्याकडून रोख रक्कम रुपये 45,000 व कायमस्वरूपी चषक. उपविजयी संघास कैलासवासी दशरथ गंगाराम भगत यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र दशरथ भगत यांच्याकडून रोख रक्कम रुपये 25,000 व कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानांकन ठरणाऱ्या संघात कैलासवासी दोंडीबा चुकीची दृष्टी कैलासवासी दोंडू श्यामा डोईफोडे स्ट्रॉबेरीवाले यांचे स्मरणार्थ श्री अभय डोईफोडे यांच्याकडून रोख रक्कम रुपये 11,000 व कायमस्वरूपी चषक. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी वीणा बिलारी गुरुजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांचे स्मरणार्थ मान्य श्री सुरेंद्र आप्पा बिलारी यांच्याकडून रोख रक्कम रुपये 11,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. आबासाहेब पाचोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग दोन्ही संघांना या स्पर्धेतला हा अंतिम पुकार आहे. आबासाहेब पाचोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग दोन्ही संघांनी तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचं आहे. गेले 1 तासापूर्वी आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला होता. विजय हनुमान क्रीडा मंडळ किडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचं आहे. वीर बजरंग पाटण आणि क्रमांक 3 साठी चालायचं आहे. आबासाहेब पाचोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग संघ व्यवस्थापक आबासाहेब पाचोडे प्रतिष्ठान पाचगणी आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग तत्काळ क्रीडांगणावरती चला.
प्रतिष्ठान संघ व्यवस्थापक केदारेश्वर सेवा मंडळ दांडेकर दोन्ही संघांना शेवटची 5 मिनिटं देण्यात येत आहे. 5 मिनिटाच्या आत दोन्ही संघ क्रीडांगणावरती दाखल न झाल्यास दोन्ही संघ या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती टेबल लँड असोसिएशन पाचगणी अ विभाग आणि समता कबड्डी संघ गोडवली अ विभाग या दोन संघादरम्यान जो सामना झाला, या सामन्यामध्ये टेबल लँड असोसिएशन पाचगणी अ विभाग हा संघ 6 गुणांनी विजयी झालेला आहे. आबासाहेब कासुर्डे प्रतिष्ठान केदारेश्वर सेवा मंडळ दांडेकर आपल्याला वेळेत सामने उरकावायचे आहे, त्यामुळे जे संघ वेळेत दाखल होणार नाहीत त्या संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. आपल्याला जवळपास 1 तास अगोदर याची सूचना दिलेली असते, परंतु आपण आपले संघ तयार ठेवत नाही. आपल्याला शेवटची 5 मिनिटं देण्यात आलेली आहेत. 5 मिनिटाच्या आत दोन्ही संघ दाखल नाही झाले तर दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. आबासाहेब कासुर्डे प्रतिष्ठान केदारेश्वर सेवा मंडळ दांडेकर दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपली फार वेळ वाट पाहिली जाणार नाही. आबासाहेब कासुर्डे प्रतिष्ठान आपला समोरील संघ क्रीडांगणावरती दाखल झालेला आहे. संघ व्यवस्थापक आबासाहेब कासुर्डे प्रतिष्ठान पाचगणी, आपण या सूचनेची नोंद घ्या. आपल्याला शेवटची 2 मिनिटं देण्यात आलेली आहे. आबासाहेब कासुर्डे प्रतिष्ठान पाचगणी आपल्याला शेवटची 2 मिनिटं दिलेली आहेत. 2 मिनिटाच्या आत आपला संघ दाखल झाला नाही तर संघ बाद करण्यात येणार आहे. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग तत्काळ क्रीडांगण क्रमांक 3 वरती चला. दोन्ही संघांना अंतिम पुकार. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ तत्काळ क्रीडांगणावरती घेऊन चला.
वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग. शिकलंच ना